आमच्या व्यंकटेश नंदनवन, व्यंकटेश लिटिल हार्ट, व्यंकटेश सॉलिड, व्यंकटेश पॅराडाईज या साइट मध्ये दिवाळी निमित्त बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना खास सवलत. नमस्कार, सह्याद्री 24/7 या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. सकल मराठा समाज पुरंदर यांच्या वतीने मराठा आरक्षण युद्ध मराठा योद्धा शिवश्री मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या जोरावर महाराष्ट्र सरकारला तह करण्यास भाग पाडून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या सर्व मागण्या पूर्ण केल्याबद्दल विजयी सभा सासवडमध्ये पार पडली. यामध्ये शिवव्याख्याते प्रमोद कारकर, शिवव्याख्याते निलेश जगताप यांनी आक्रमकपणे मांडणी करून उपस्थित मराठा समाजाची मनं जिंकली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून विजयी सभेस सुरुवात करण्यात आली. आपण पाहतात सह्याद्री 24/7. आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि ते जन्म झाल्याच्या पहिल्याच दिवशी 32 मनाच्या सुवर्ण सिंहासनावर बसलेत असं अजिबात नाही. 19 फेब्रुवारी 1630 ला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आहे आणि तिथून पुढचे कित्येक वर्ष संघर्ष केल्यानंतर रायगडाच्या 32 मनाच्या सुवर्ण सिंहासनावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आहे आणि तोच वसाडी वारसा घेऊन स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांना लढा सुरू केला. या मराठी मातीमध्ये अण्णासाहेब पाटील यासारखं व्यक्तिमत्व गमवावं लागलं आणि त्यानंतरच्या काळामध्ये शेकडो मावळ्यांना आमच्या मातीसाठी आणि मराठी मातीसाठी न्याय मिळाला पाहिजे यासाठी प्रसंगी आपलं प्राणही दिलं, पण माझ्या बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी अखेरचा श्वास घेणारी बांधव यांना खरं तर प्रथमतः नमन केलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, काल पेपरला बातमी होती की तह झाला. मी जाणीवपूर्वक सांगतो तह झाला असं अजिबात म्हणणार नाही, कारण आपल्या मातीचा आणि मराठ्यांचा इतिहास आहे. मी नेहमी सांगत असतो, जो पुरंदरचा तह आहे, ज्या पुरंदराच्या तहामध्ये 23 किल्ले, 4 लाख उत्पन्नाचा प्रदेश आणि स्वतःच्या पोटचं पोर मुघलांकडे गहाण ठेवल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांकडे काहीच उरलं नाही. तो 1665चा काळ आहे. ज्या 1665च्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा तह आपल्या सगळ्यांना माहिती आहे. महाराज संपले असं सगळ्यांना वाटलं आणि त्यानंतरच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्याला बोलवण्यात आलं आणि महाराजांना आग्र्याला बोलवल्यानंतर औरंगजेबानं अडकून ठेवलाय. पहिल्यांदा तह आहे, त्यानंतर आग्र्यामध्ये अडकून ठेवलाय. मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याचा ध्यास सोडला का? महाराज पुरंदराच्या तहामध्ये सुद्धा लढतात, महाराज आग्र्याला सुद्धा जाऊन लढतात. औरंगजेबाला वाटलं आता महाराष्ट्रात संपून टाकू, पण आग्र्याहून महाराजांना सुटका केली, पुन्हा महाराष्ट्राच्या मातीमध्ये आले आणि त्यानंतर सलग 8 ते 9 वर्ष या महाराष्ट्राची झुंज देत जवळपास 250हून अधिक गडकोट या सह्याद्रीच्या माथ्यावर उभे करत 6 जून 1674 ला छत्रपती शिवाजी महाराज रायगडाच्या 32 मनाच्या सुवर्ण सिंहासनावर आरूढ झाले. हा महाराष्ट्राचा इतिहास सांगतो पराभवानंतर यश कसं मिळवायचं आणि तह झाल्यानंतरही 32 मनाचं सुवर्ण सिंहासन कसं उभं करायचं हा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगतो. कुणाची गाडी धडकली, प्रत्येक जण शांततेने येतो, कारण प्रसंगी हातामध्ये नांगर घेतो आणि आमच्या वारकरी परंपरेचा टाळही घेतो आणि आमच्यावर चालून आलं तर हातामध्ये समशेर घेऊन छाताड फोडण्याची ताकद ठेवतो आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत लढतो. त्याला मराठा म्हणतात आणि ह्या अभूतपूर्व यशाचे आपण साक्षीदार आहात. खरं तर माझ्यानंतर निलेश दादाही बोलणार आहेत. मी जास्तीचा वेळ घेणार नाहीये. पूनमताई सुद्धा आहेत. बोलण्यासारखं खूप आहे, कारण आज मला वाटतं बोलण्याचा सगळ्यात महत्त्वाचा आनंद काय, कारण आपण गेली कित्येक दिवस लढा देतोय आणि लढा देत असताना आपण सगळेजण याचे साक्षीदार आहोत. उद्याच्या पिढ्या सांगतील छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट त्यांच्या इतिहासाची साक्ष देत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये त्यांचे गडकोट साक्ष देत आहेत. येणाऱ्या काळामध्ये या शिवतीर्थामध्ये कित्येक वर्ष गेली तरी पुढच्या पिढ्या सांगतील ही माणसं लढत राहिली म्हणून आरक्षण मिळत राहिलं आणि निस्वार्थपणे लढत राहिली आणि निस्वार्थपणे लढत राहिलं पाहिजे. आणि समारोपाकडे जात असताना फक्त एक छोटीशी गोष्ट सांगेल, ती गोष्ट सगळ्यांना लक्षात ठेवा. एक जंगल आहे, ज्या जंगलामध्ये सगळ्या प्रकारचे प्राणी राहत आहेत.
पुण्या गोविंदानं राहतायत आणि त्या जंगलाला अचानकपणे एक दिवशी आग लागली. जंगलाला आग लागल्यानंतर त्या जंगलातल्या एका चिमणीनं आपल्या चोचीनं ती आग विझवायचा प्रयत्न सुरू केला. चिमणीचा प्रामाणिकपणा होता, चिमणीची निष्ठा होती. ज्या जंगलामध्ये राहिलो आपण, ज्या जंगलामध्ये आपलं वाढ झालं, त्या जंगलातली आग राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ, विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, ज्यांचं नाव घेतल्याशिवाय या पुरंदरच्या मातीचा इतिहास पूर्ण होणार नाही, ते सरदार गोदाजीराजे जगताप, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, लोकराजा राजर्षी शाहू महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महाराणी ताराबाई, महाराणी येसूबाई, या सगळ्या महामातांना सगळ्यात पहिल्यांदा अभिवादन करतो. खरं तर 40 वर्षापूर्वी कोयनेच्या खोऱ्यातल्या अण्णासाहेब पाटलांनी मराठा आरक्षणाचा लढा चालू केला. आज 40 वर्षानंतर गोदा तीराच्या मनोज जरांगे पाटील नावाच्या योद्ध्यानं या लढ्याचा शेवट केलेला पाहायला मिळतो. या महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांनी सांगितलं की गटातटात विभागलेला, पक्षापक्षात विभागलेला मराठा कधीच एक होऊ शकत नाही, कधीच एक होऊ शकत नाही म्हणणारा हाच मराठा आज एक होतो आणि आरक्षणाचा लढा जिंकतो, हे महाराष्ट्राच्या मातीनं पाहिलेलं आहे. आज येणाऱ्या काळामध्ये अनेक लोक म्हणतात कालपर्यंत अनेक ओबीसी मोर्चे निघाले, मराठ्यांचे मोर्चे निघाले, इथून पुढे तमाम आता आपण सर्वजण ओबीसी झालो आहे. इथून पुढे महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाचा चेहरा जर कोण असेल, महाराष्ट्रातला ओबीसी नेता जर कोण असेल, तर तो भुजबळ फिजबळ नाही. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या ओबीसींचा एकच नेता आहे, मनोज जरांगे पाटील. हे मराठ्यांनी महाराष्ट्राला सांगितलं पाहिजे, हे महाराष्ट्राच्या मातीने सांगितलं पाहिजे. अरे 40 वर्ष झालं मराठा आरक्षणाची लढाई तुम्ही आम्ही सर्वजण लढतोय. आमच्या रक्तातला आपण 58 शांततेत मोर्चे काढले, मराठ्यांच्या रक्तातला. म्हणजे आपण इतिहासामध्ये जरी पाहिलं आणि वर्तमान काळामध्ये जरी पाहिलं तरी मुख मोर्चांचा अध्याय जरी संपला असला ना, तरी मराठ्यांच्या रक्तातला लढा उभाना हा संपलेला नाही, हे मराठ्यांनी दाखवून दिलेला आहे. काल परवा खरं तर पिंपरी चिंचवडला ज्यावेळेस हा मराठा मोर्चा आला होता, आपण पुरंदरकरांनी भाकरी त्या ठिकाणी पाठवल्या. आम्ही जेजुरीतले काही तरुण ज्यावेळेस देवीचे पुढे आणि वेगवेगळं साहित्य घेऊन त्या ठिकाणी गेलो, सांगायला अभिमान वाटतो मराठा समाजाचं दातृत्व काय. आम्ही रात्रीच्या 12 वाजता पिंपरी चिंचवडला पोहोचलो, पहाटे 5 वाजेपर्यंत आम्ही रस्त्यावरून जाणाऱ्या आपल्या मराठा बांधवांना वेगवेगळं साहित्य देत होतो. आमच्या समाजाचं वेगळेपण काय आहे, तुम्ही कुठेही वाटा, फुकट ज्यावेळेस दिलं जातं ना त्यावेळेस लोक रांगा लावून घेतात. मी खोटं बोलणार नाही, माझ्या सोबत असणारे तरुण या ठिकाणी साक्षीला आहेत. ज्यावेळेस आम्ही रस्त्यावरून जाणाऱ्या बांधवांना किंवा त्या बांधवांच्या गाडीमध्ये साहित्य देत होतो, त्यावेळेस त्या जरांगे पाटलांसोबत जाणार होत्या गाडीतली लोक म्हणायची आमच्या गाडीमध्ये भरपूर आहे, दुसरी कुणाला गरज असेल ना तर ती आपल्या बांधवांना द्या. अरे थंडीची दमादम आहेत ना, कोणत्याही म्हणजे आडोशाशिवाय आमचा मराठा बांधव मुंबईला जात असताना पाण्याच्या बॉटल्या किंवा वेगवेगळ्या प्रकारचं खाद्य दिलं ना तर माझं पोट भरलंय, दुसऱ्याला द्या, हे सांगणारा मराठा समाज आहे. आणि म्हणूनच आम्ही सांगतो मराठ्यांचा लढा हा कुणाच्या वाट्याच्या भाकरीसाठी नव्हता, तर आम्हाला आमच्या वाट्याची भाकरी हवी आहे, याच्यासाठी आमचा लढा होता. खरं तर अनेक लोक म्हणतात, सोशल मीडियावर पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारचे मतप्रवाह आहेत की झालं, असं झालं, तसं झालं. आज या शिवतीर्थावरती सांगतोय मराठा आरक्षण देत असताना, मराठा आरक्षण आपल्याला मिळालं असं आपण समजू, पण मराठा आरक्षण देत असताना जे काही शब्द मराठ्यांना दिले आहेत हे जर पूर्ण केले नाहीत आणि मराठ्यांशी जर दगाफटका करण्याचा प्रयत्न केला तर या महाराष्ट्राचा इतिहास साक्षी आहे. अफजल खान या महाराष्ट्रावरती आला, अफजल खानानं छत्रपती शिवाजी महाराजांसोबत दगाफटका केला. अफजल खानानं दगाफटका केला की महाराजांनी अफजल खानाचा कोता बाहेर काढला. आम्हाला आरक्षण देताना आमच्याशी जर दगाफटका केला तर लोकशाहीच्या माध्यमातून तुमचा सुद्धा कोता बाहेर काढल्याशिवाय मराठा शांत बसणार नाही, हे महाराष्ट्राने सांगितलं पाहिजे.